चला आज भारताच्या एका जबरदस्त यशाबद्दल बोलूया. नुकतंच अणुऊर्जा क्षेत्रात भारताने एक अशी कामगिरी केली आहे जी खरंच अविश्वसनीय आहे. तर हे तंत्रज्ञान असं आहे जे मिळवण्यासाठी जगातले मोठमोठे विकसित देश कधीपासून प्रयत्न करत होते, पण त्यांना काही ते जमलं नाही. विचार करा, अमेरिका, जपान, जर्मनी या सगळ्यांनी मिळून या तंत्रज्ञानावर 50 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले, पण तरीही ते अयशस्वी ठरले. आणि भारताने मात्र हे करून दाखवलं. तर मग असं नक्की काय आहे हे तंत्रज्ञान, इतकं खास का आहे? चला, यामागची जी मूळ संकल्पना आहे ना, ती सोप्या भाषेत समजून घेऊया. या अणुभट्टीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? ती जेवढं इंधन वापरते ना, त्यापेक्षा जास्त इंधन तयार करते. म्हणजे ती स्वतःसाठी इंधन निर्माण करते, आणि म्हणूनच तिला म्हणतात ब्रीडर रिॲक्टर. हे समजायला थोडं वेगळं वाटेल, पण कल्पना करा की तुम्ही गाडीत 10 लिटर पेट्रोल टाकलं, 100 किलोमीटर गाडी चालवली आणि गाडी थांबून बघितलं तर टाकीत 12 लिटर पेट्रोल शिल्लक आहे. अविश्वसनीय वाटतंय ना? पण ही अणुभट्टी अगदी असंच काम करते. म्हणजे हा तर एक प्रकारे ऊर्जेचा कधीही न संपणारा स्रोत झाला. आता या अणुभट्टीचा संबंध थेट भारताच्या एका प्रचंड मोठ्या लपलेल्या खजिन्याशी आहे. कोणता खजिना म्हणताय? चला बघूया. संपूर्ण जगात जेवढा थोरियमचा साठा आहे ना, त्यापैकी तब्बल 25% साठा एकट्या आपल्या भारताकडे आहे. आणि हा खजिना कुठे लपलाय माहितीये? केरळपासून ते ओडिसापर्यंतच्या आपल्या समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूत. पण इथे एक मोठी अडचण होती. म्हणजे बघा, आपल्याकडे खजिना तर होता, पण तो उघडायची किल्लीच नव्हती. कारण हे जे थोरियम आहे ना, ते थेट इंधन म्हणून वापरता येत नाही. वीज निर्माण करण्यासाठी त्याला आधी एका वापरण्यायोग्य इंधनामध्ये बदलावं लागतं. आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक दशकांपूर्वीच एका महायोजनेचा पाया रचला गेला होता. हे काम केलं होतं भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमी भाभा यांनी. त्यांनी भविष्यातली ही गरज अनेक वर्षांपूर्वीच ओळखली होती आणि त्यासाठी एक अगदी अचूक 3 टप्प्यांचा आराखडा तयार करून ठेवला होता. तर ही योजना होती 3 टप्प्यांची. पहिला टप्पा होता युरेनियम वापरून प्लुटोनियम बनवणं, आणि हे तर आपण अनेक वर्षांपासून यशस्वीपणे करतोय. आता आपण दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. याच टप्प्यात प्लुटोनियम वापरून थोरियमला ऊर्जा स्रोतामध्ये बदललं जाणार आहे. आणि मग येईल तिसरा टप्पा, जिथे याच बदललेल्या थोरियमचा वापर करून आपल्याला अमर्याद ऊर्जा मिळणार आहे. आता जरा हे बघूया की भारताने जे यश मिळवलंय ते मिळवणं बाकीच्या देशांसाठी किती जास्त अवघड होतं. ही एक अशी शर्यत होती जी बाकी सगळे हरले होते. बघा, अमेरिकेने 5 अब्ज डॉलर्स पाण्यासारखे खर्च केले आणि शेवटी प्रकल्पच सोडून दिला. जपानच्या अणुभट्टीला तर सोडियम गळतीमुळे आग लागली. फ्रान्सची अणुभट्टी इतकी अकार्यक्षम होती की ती जवळपास बंदच होती. आणि UK, जर्मनी, इटली या देशांनी तर हे खूपच कठीण आणि महागडं काम आहे असं म्हणून सरळ हात वर केले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताने हेच काम फक्त आणि फक्त 8,000 कोटी रुपयांमध्ये करून दाखवलं. म्हणजे अमेरिकेने जेवढा खर्च केला ना, त्याच्या 15 पट कमी खर्चामध्ये. या जबरदस्त यशामुळे आज जगात फक्त 2च देश असे आहेत ज्यांच्याकडे हे प्रगत फास्ट ब्रीडर रिॲक्टर तंत्रज्ञान आहे. एक रशिया आणि दुसरा आपला भारत. आपण एका इलीट क्लबमध्ये सामील झालो आहोत. ठीक आहे, मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? या तांत्रिक यशाचा भारताच्या भविष्यावर नक्की काय परिणाम होणार आहे? याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्याकडे असलेल्या थोरियमच्या प्रचंड साठ्याच्या जोरावर आपला देश पुढची तब्बल 700 वर्ष ऊर्जा क्षेत्रात पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकतो. 700 वर्ष. खरं तर हे एक वाक्य या संपूर्ण यशाचं सार अगदी अचूकपणे सांगतं की केरळच्या किनाऱ्यावरची जी कालपर्यंत फक्त वाळू होती ना, तीच आज भारताच्या पुढच्या 700 वर्षांच्या ऊर्जेची आणि उज्ज्वल भविष्याची किल्ली बनली आहे. तर थोरियमची ही जागतिक शर्यत आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे आणि यात भारत आघाडीवर आहे हे नक्की. आता यापुढे काय काय घडामोडी होतात हे पाहणं खरंच खूप महत्त्वाचं ठरणार आहे.